त्या दिवशी काय तर लोक म्हणत बुवा की त्या राशन कार्ड बायका भेटतात. हा ना. हा पण आमचा वाघ्या उत्तम उड्याला आणला होता तेवढा मस्त पैकी एवढं सगळं लहान सुंदर होतं. आता बघ किती मोठा झाला. तर तुम्ही पोरांनी सांगितलं की आता जा तुम्ही तुमच्या कामं करा म्हणून जा बरोबर शाळेत जा तुमच्या. जय महाराष्ट्र मित्रांनो, मी शरद आज तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन येणार आहे. आजच्या वरामध्ये म्हणजे तुम्हाला नाही गाव दाखवणार आहे. गाव तेवढंच नाही, गाव काही एवढं मोठं नाही आहे. जास्तीत जास्त 400-450 लोकसंख्या असणार आहे. लहान आहे पण मस्त गाव आहे. मला चला तुम्हाला आता पूर्ण गाव दाखवणार आहे. आता तुम्हाला दाखवतो हा गावाचा मेन रस्ता. तुम्हाला इथून पासून गाव चालू होणार आहे आमचं. असं 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 असं. मामी कुठे चालले रे वा? मामी कुठे चालले तुम्ही? पुढे हा का रे वा? ते आमचं गाव चालू झालं इथून. आमच्या गावाचं इथं आहे. तेवाला एक हातपंप आहे. तुम्हाला म्हणलं तो वाला हातपंप बंद आहे, हा वाला हातपंप चालू आहे. तर याचंही पाणी म्हणजे काही प्यासारखं पाणी नाही आहे. याचं पाणी तरी पण तुम्हाला दाखवतो मी. हातपंप चालते तुम्हाला हातपंप दाखवतो हा म्हणजे पाणी कसं निघते त्याचं. तर मित्रांनो, पाण्याचं हे काही प्याचं पाणी आहे, फक्त वापरायचं पाणी आहे. प्याचं पाणी तिकडे आहे आमचं. तिकडे म्हणजे दुसऱ्याचे जे विहीर आहे म्हणजे शेतावाले आहे तिथं आम्ही विहिरीवर जातो तो पाणी काढत. एखादा तो दुसरावाला नवीनवाला व्हिडिओ असतो तो आम्हाला तुम्हाला दाखवू आम्ही की आम्ही कसं आणतो पाणी म्हणून. तर हा आमचा हातपंप. आता या हातपंपाचं पाणी आता हातून नव्हतं याचं असं असं हातून इथून बकेडा भरायचे आणि बकेडा आपल्या इथून बकेडा भरायचे आणि बकेडा आपल्या घरी घेऊन जायचे. चला आता पुढचं गाव दाखवतो तुम्हाला. हे बोर्ड लावलं आहे. बोर्डावर मात्र काहीच लिहिलेलं नाही आहे. असंच पडेल आहे ते बोर्ड. कसं बोर्ड लावलं आहे तिच्यावर काही नाही आहे. चल मित्रांनो, आपले दोनच दोस्त आहेत. आपले असे रिकाम्या टायमामध्ये फक्त दोनच दोस्त असतात. एक हे भास्कर आबा आणि आपले जगन्नाथ आबा. मामाचे तशी दोस्त आहेतच आपले. पण आमचा दोस्त आता तुम्ही दिसला नाही. मला वाटतं कदाचित आला नसणार आहे तो हिच्यामध्ये शूटमध्ये आला नसणार आहे. आमचा गडी गेला. आता ते काय घेऊन गेला आपले ते काय म्हणतात त्याला ते ते काय म्हणतात ते मस्त खुर्ची द्यायला त्या माणसाला. खुर्ची घेते मस्तपैकी जाते. काय मग काय चालू आहे बा? काय झालं तुमचं जेवण झालं बा. त्या दिवशी मस्त तिकडे गेली. त्या दिवशी काय तर लोक म्हणत बुवा की त्या राशन कार्ड बायका भेटतात. हा ना. ते अर्धी महाग आम्हाला नाही खबर आली राशन कार्डाची. ते राशन कार्डावरचं पानं जर आपलं जमीन हो ना, या रोडचं नाही होऊन राहिलं तर म्हणून तर बायका नाही देत कोणी. यार त्या रोडचं होईन ना बा. रोडचं असं थोडी नाही की होणार नाहीये. काय करतो आपला गडी गेला माहिती ना. हा बरं, त्या गडीला आपण एखाद्या दिवशी गडी घेऊ. आमचं तुम्हाला एक मस्त गडी येतो. आम्ही रिकाम्या टायमामध्ये मस्त बसेल असतो तिकडे. बर. तर मित्र, तुम्हाला आता मी माझी शाळा दाखवतो. मग पहिले ते 4थीचं वर्ग शिक्षण या शाळेमध्ये होईल. हेच माझी शाळा आहे. ती एवढीशी आहे म्हणजे पहिला 4था वर्ग होईल. आता काय पहिला ते 5वा वर्ग म्हणजे एक वर्ग वाढला. म्हणजे 5वीपर्यंत झाली. 5वी नंतर मग आम्हाला एक पिंपळगाव, त्याच्यानंतर खामगाव असं कुठेतरी हॉस्टेल इथल्या पोरांना शिकायला जावं लागते. तुम्हाला मी आता टोटल माझ्या शाळेचं समजा आजूबाजूचं तुम्हाला दाखवून दे कसं आहे म्हणून. म्हणजे इथं काही जास्त घर नव्हते. आता नवीन ते घरकुल योजना आली तर लोकांनी इकडे घरं बांधणं चालू केले. ते आता हे इथून पासून स्टार्ट होणार आहे. म्हणजे हे पण काही एवढं मोठं नाही आहे.
आहे तरी बरं आहे. चला तुम्हाला ते दाखवत आता कसं काय म्हणून. कोणाच्या कोंबड्या रे या काय कोंबड्या कोंबडे बी भलतीचे आहे पण कोंबड्याचे भाव बेजा वाढले इथं. आपल्या जण काही जमत नाही वाटते ते खाणं. गावरान कोंबड्या असतात मस्तपैकी पण काय चिकन तर खातच नाही. म्हणजे चिकन सोडलं दिलं ते. हा आमचा वाघ्या उत्तम उड्यानं आणला होता तेवढा मस्तपैकी एवढं लहान तुला होतं. आता पण ते मोठा झाला मस्तपैकी मोठा झाला. काही करून तर माझ्यासोबतच राहत लहानपणी तर माझ्यासोबतच राहत येतो. आता मोठा झाला इकडे तिकडे गावात फिरत राहतो तो. सरे बेटा वाघ्या बाळा सरे बाबा पिल्या. चला आता काय दिवसाबद्दल खेळू. तर मित्रांनो हे आहे शाळा. ते पण होती एक शाळा हे पण एक शाळा. आता ते तर बंद आहे काय माहीत काय झालं. आता चालू तुम्हाला माझी शाळा दाखवतो. इथं म्हणजे 1 ते 5वीपर्यंत जे पोरं शिकत असतात 1 ते 5वीपर्यंत आहे. 2 शिक्षक लोक आहे इथे शिकवले. 2च शिक्षक लोक आहे. ते पोरं खेळून राहिली इथं. आता त्यांना काय 12 वाजताची सुट्टी झाली असणार आहे. 2 वाजताची जेवायची. मित्र हे आपल्या शाळेमधले विद्यार्थी हे डुगी आणि माझी पोरगी डुगी सध्या आपल्या घरीच असते. मस्तपैकी डान्स दिसतं मुलं भारी वाटते बरं का डुगीचे. जमलं तर डुगीचे व्हिडिओ टाकू आपण डिस्क्रिप्शनमध्ये. तिची लिंक तुम्हाला मी टाकणार तिच्या डिस्क्रिप्शनमध्ये डुगी. आणि त्याच्यानंतर आता आतमधली शाळा तिथं शिक्षक लोक बसले. आपल्यामुळे कसं त्यांना प्रॉब्लेम नाही व्हायला पाहिजे त्याच्यामुळे मग मी तुम्हाला काय आतमधला काही व्हिडिओ दाखवत नाही आहे. तर तुम्ही पोरांना सांगतो की आता जा तुम्ही तुमच्या कामं करा म्हणून. जा बरोबर शाळेत जा तुमच्या. तर मित्रांनो तुम्ही बघितलं असणार आहे माझ्या गाव. म्हणजे एवढं तर काही मोठं नाही आहे. 400 लोकसंख्या असणार आहे गावाची. पण कशी बी म्हणजे 400 असणार आहे पण कसं माझ्या गाव लय चांगलं आहे. गावातले लोकही लय चांगले आहे. असं म्हणजे गावाला रस्ता नाही आहे पाणी नाही आहे म्हणून असं काही लोक काही नाराज नाही राहत. मस्तपैकी आपलं एन्जॉय करतात. एन्जॉय बोलणं गिलणं आणि सारे म्हणजे हसत खेळत मस्तपैकी दिवस चालला जाते. काही विषय नाही आहे. तर मित्रांनो आता हा झाला शेवट. तुम्हाला इकडून गावाचा नजारा दाखवतो की इकडून गाव कसं दिसते म्हणून. तर मित्रांनो तिकडून आहे गावाचा असा टोटल नजारा. छोटंसं गाव आहे मस्त गाव आहे. तो तुम्ही बघितला असणार आहे आमचं वरचं व्ह्यू कसं काय म्हणजे गावाच्या आजूबाजूचं व्ह्यू तुम्ही बघितलं असणार आहे. मित्रांनो तुम्हाला शेती दिसणारी असणार आहे. आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे त्याच्यामुळे लोक शेतामध्ये जाऊन आपापले कामं करू राहिले. अख्ख्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त ते आपले शाळेतले पोरं आणि ते आमचे आबाजी दिसले असणार आहे. नाही ते गौतम मामा जगन्नाथ आबा तर नव्हतेच. ते एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ आपण त्यांना आबाले जगन्नाथ आबाले. ते त्यांची ते काय म्हणतात त्याला खुर्ची गिरची घेऊन ते निघून गेले होते. तर मित्रांनो तुम्हाला हा कसा वाटला व्हिडिओ. तर मला वाटते तुम्हाला आवडलाच असणार आहे व्हिडिओ. तर मित्रांनो काही करा पण तुम्ही व्हिडिओले लाईक करत जावा. त्याच्यानंतर सबस्क्राईब करत जावा. सबस्क्राईब केल्यानंतर जरा शेअर बी करत जावा. काय यार तुम्ही जरा शेअर करत नाही. जरा माझ्या डोक्याला ताबीवर आली आता पुढची व्हिडिओ काढू की नाही काढू. तर मित्रांनो चला जातो मला जरा वावरात